नमस्कार, मी आपल्या सर्वांची लाडकी पूजा पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये फिअरलेस पूजाच्या. आणि आज आपण एस पी एज्युकेशन्समध्ये चक्र मेडिटेशन ह्या टॉपिकवरती बोलणार आहोत. म्हणजे आपली जी सप्तचक्र जी आहेत आपल्या शरीरामध्ये जी प्रेझेंट आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो थोडक्यात सांगायला गेलं तर ह्या आधी पण मी तुम्हाला चक्र मेडिटेशन एक्सप्लेन केले होते, पण ह्यामध्ये आपण अजून ॲडव्हान्स गोष्टी बघणार आहोत की कशा प्रकारे आपण हे करू शकतो आणि हे काय आहे आणि कशाशी जुळलेले आहेत. गेल्या वेळेस मला आठवतं की मी तुम्हाला सगळ्यांना 7 चक्र कुठली कुठली आहेत, what are those chakras I have shared with you guys and the color code of it, right? So purple, blue, yellow, all these colors I have explained to you guys, right or wrong? Yes. सो बेसिकली आज आपण बघणार आहोत की 7 चक्रास. मी पुन्हा एकदा इंट्रोडक्शन देते वाटलं तर 7 चक्राचं तुम्हाला. की पहिला चक्र आहे मूलाधार, त्याला आपण रूट चक्र म्हणतो. त्याच्यानंतर सॅक्रल चक्र म्हणजे काय, सॅक्रल म्हणजे स्वाधिष्ठान जे आपल्या पोटामध्ये असतं, बरोबर. रूट चक्राची पोझिशन पण मी तुम्हाला दाखवली होती. देन सोलर प्लेक्सस, दॅट इज नथिंग बट दी मणिपूर चक्र म्हणजे सॅक्रलच्या वरचं बाजू, ठीक आहे. देन आपला हार्ट चक्र जो आहे तो ग्रीन कलरचा मी तुम्हाला सांगितलेला होता, दॅट इज नथिंग बट दी अनाहत म्हणून आपण बोलतो. आणि आपला हा जो गळ्याचा भाग आहे तिथे आपल्याला थायरॉइड जे आपल्याला प्रॉब्लेम्स असतात, मोस्ट ऑफ द टाइम तुमचा थ्रोट चक्र ॲक्टिवेट नसतो, त्याच्यामुळे तुम्हाला ते इश्यूज होतात. सो त्याला आपण विशुद्धा किंवा थ्रोट चक्राचं आपण म्हणतो. ओके. नेक्स्ट इज थर्ड आय, जिथे आपण टिकली लावतो त्या टिकलीच्या ठिकाणी आपण थर्ड आय चक्र आपण कन्सिडर करतो, त्याला आपण म्हणतो अंजना चक्र. ओके. आणि लास्ट जो चक्र आहे दॅट इज नथिंग बट द क्राऊन चक्र. दॅट क्राऊन चक्र इज नथिंग बट दी सहस्र चक्र. ओके. प्रत्येकाचे वेगवेगळे कलर कोड्स आहेत, प्रत्येकाला एक मेडिटेशनल साऊंड आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळे आसनं आहेत, मुद्रा आहेत, त्या कोणत्या आहेत त्या आज आपण बघणार आहोत. कलर कोड तर तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील. सो फॉर दॅट पर्पज यू नीड टू लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल सो दॅट तुम्हाला आधीच्या आपल्या व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघता येतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला कलर कोड्स कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले होते. तुम्हाला वाटत असेल की मला हा चक्र म्हणजे सपोज सहस्र चक्र किंवा क्राऊन चक्रांची तुमच्या आयुष्यात कमतरता आहे, तो ब्ल्यू पर्पलिश कपडे तुम्ही वापरू शकता किंवा त्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. फॉर एक्झाम्पल ब्लॅकबेरीज, ब्लूबेरीज ह्या गोष्टी मी खाल्ल्या. सपोज आज म्हणजे माझं ब्लडचं कंटेंट कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, यू शुड स्टार्ट इटिंग द रेड फ्रूट. रेड फ्रूट कुठलं आलं, वॉटरमेलन आलं, राईट, चेरीज आल्या, टोमॅटोज आल्या जे की आज खूप महाग आहेत. ओके. सो वॉट एव्हर इट इज, तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये कमी असलेल्या गोष्टींचा रंग कोणता आणि तो रंग तुम्ही जर तुम्हाला खाऊ शकत असाल किंवा घालू शकत असाल किंवा तो तुम्ही सपोज पाणी प्यायचं असेल तर मी आता इथे ब्ल्यू कलरचं माझं हे आहे मोस्टली, तर मी ह्याच्यातून पाणी पित आहे. सो मोस्टली हे सगळे शांत रंग असतात. ओके. आणि तुम्हाला जर उत्साही राहायचं असेल किंवा काही तर आपल्याकडे पिवळा रंग म्हणजे जो आपल्याला सॅक्रल आणि सोलर प्लेक्ससच्या मधला जो आपण बोलतो ऑरेंज आणि येलो, तसे रंग तुम्ही वापरू शकता. आता रंगांबद्दल तर मी फार खूप बोलले आता, ठीक आहे. सो फर्स्ट थिंग इज व्हॉट इज मेडिटेशन्स अँड हाऊ टू ॲक्टिवेट युअर चक्रास. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इट इज अ वन वे टू रिअलाइन युअर चक्रास बाय मेडिटेशन. आपण ध्यानधारणा करतो, बरोबर, मेडिटेशनही करू शकता किंवा आपण व्हिज्युअल इफेक्ट्स जे म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल माझ्या ह्या रूममधली लाईट जी आहे ती व्हाईट कलरची आहे, मी ब्ल्यू कलरची लाईट. आपल्याकडे झुंबर असतात, त्या झुंबरना वेगवेगळे रंग पण असतात, ब्लूटूथवाले वेगवेगळे इफेक्ट्सवाले झुंबर असतात. तर त्याप्रमाणे आता तुम्ही इथे बघू शकता की हा मून आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही बघू शकता की ब्ल्यू, पर्पल, थोडासा रेडिश असे शेड्स आहेत, त्या छटा आहेत. तो मगासपासून त्याची एक सर्कल कंप्लीट करत चाललेला आहे हळूहळू हळूहळू. आय डोंट नो वेदर यू कॅन सी ऑन लॅपटॉप्स इटसेल्फ ऑर नॉट. सो बेसिकली ह्या सर्व गोष्टी असतात. आणि इथे तुम्ही बघू शकता की मी वेगवेगळ्या रंगांशी खेळते. बेसिकली आय एम अ कॉस्मेटॉलॉजिस्ट, सो आय हॅव मेड सच लिप बाम्स, such shampoos, no, which is available in different colors also. So this is how you can also play with the colors. Okay. इवन जेवण बनवताना सुद्धा तुम्ही फ्राईड राईस बनवतात तर वेगवेगळ्या रंगीबेरंगी भाज्या टाकतात आणि त्या भाज्या मात्र तुम्ही जरूर खातात, बरोबर की नाही. सो अशा प्रकारे तुम्ही रंगांसोबत खेळून ते चक्र ॲक्टिवेट करू शकतात आणि तुमच्या बॉडीमध्ये ते करेक्टली फ्लो होऊ शकतात. थ्रू युअर बॉडी दे कॅन फ्लो करेक्ट. ओके. फॉर दॅट पर्पज what it does, so basically that will unblock your energy sources which is present within you. Okay. It will improve your wellness. तुम्ही वेल्थ म्हणजे वेल्थ मीन्स वेलनेस मीन्स
तुम्ही हेल्दी व्हाल, नॉट वेल्थ. ओके, आय ऑलवेज थिंक अबाउट द वेल्थ, सो दॅट इज वाय इट कम इव्हेंच्युअली. सो आफ्टर दॅट वॉट यू हॅव टू डू, लाईक मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा एखाद्या बंदिस्त खोलीमध्ये. आता तुम्हाला जर ह्या व्हिडिओमध्ये थोडाफार साऊंड इफेक्ट तुम्हाला येत असेल तर मेडिटेशनल साऊंड मी इथे ॲक्टिवेट केलेला आहे. तुम्ही रात्री झोपण्याआधी सुद्धा लाईट्स ऑफ करून, जी तुम्हाला लाईट हवी त्या लाईटचे सोर्सेस ऑन करून एक मेडिटेशनल स्लो इफेक्टवाला साऊंड इफेक्ट जर तुम्ही केला, किंवा तुम्ही ओम चॅन्टिंगसुद्धा जर केलं तरीसुद्धा इट विल बी इफेक्टिव्ह टू यू. ओके, टू अनब्लॉक युअर एनर्जी सोर्सेस. ओके, अँड व्हॉट इट विल मतलब जर त्याची पोझिशन बघायला गेलं तर इट इज कन्सिडर्ड दॅट इट इज लोकेटेड ऑन द स्पायनल कॉलम्स. ओके, अँड व्हॉट इट डज बेसिकली, इट विल ओपन or it will clear your energy blockages or the energy centers. Okay, so अशा प्रकारे हे जे आपलं आहे चक्रा मेडिटेशन, ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कधी लोनली फील होत असेल किंवा डिस्कनेक्टेड फील होत असेल, लोकांपासून तुम्हाला अलिप्त राहावंसं वाटत असेल, तर दॅट मीन्स युअर हार्ट चक्र इज नॉट वर्किंग. यू हॅव टू वर्क ऑन युअर हार्ट. कधी कधी काही माणसांची वाणी इतकी फारशी वाईट नसते, पण त्यांचं बोलणं इतकं लागतं ना, दॅट मीन्स दे हॅव टू वर्क ऑन द थ्रोट चक्रा. ओके, काही वेळेला तुमचं लक्षच लागत नसतं, म्हणजे तुमचं स्मरणशक्ती म्हणा किंवा काही म्हणा ती काम नसेल करत. सो दॅट मीन्स तुमचं सहस्र चक्र किंवा क्राऊन चक्र तुम्हाला ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे थर्ड आय चक्र आणि सहस्र चक्र. ओके, सो अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी ह्या निगडीत आहेत. फॉर एक्झाम्पल, पुन्हा एकदा प्रॉब्लेम्सबद्दल बोलतो तर आपण अजून काही प्रॉब्लेम्स, पोटाचे रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, गॅसेसचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे सॅक्रल चक्रामध्ये डिफेक्ट आलेला आहे तुमचा, बरोबर. तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होता, म्हणजे तुमचा डेफिनेटली रूट चक्रामध्ये तुमचा प्रॉब्लेम आहे. इव्हेंच्युअली यू विल स्टार्ट गेनिंग द वेट, ओबेसिटीज, हे सर्व प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये सुरू होतील. सो बेसिकली वन्स यू वन्स यू balance your all chakras, you will come to know the effects on your body. You will start glowing, you will be healthy, you will be energetic to do all kind of works. Like for example, after my accident I started gaining the weight, but still I'm active because of some activities which I'm doing on a daily basis. For example, I'm going for a morning walk. I do the सूर्य नमस्कार. नॉट 108 वेळा तर नाही करत, नाही तर तो इफेक्ट तुम्हाला दिसला असता, पण माझ्याच्याने जेवढे होऊ शकतात तेवढे मी करण्याचा प्रयत्न करते. सो ह्या सर्व गोष्टी, आणि मी ओम चॅन्टिंगपेक्षा मी गायत्री मंत्र किंवा शंकराचा कुठले मंत्र असतील ते मंत्र मी प्ले करते. ओके, अशा प्रकारे मी माझ्या ज्या गोष्टी आहेत किंवा मोबाईलवरती मी ह्या गोष्टी प्ले करू शकते. ओके, सो दिस इज वॉट आय ट्राय माय बेस्ट टू डू इट. सो ॲट द टाइम ऑफ मेकिंग रोटीज, चपातीज, म्हणजे असं काहीतरी बनवत असताना, जेवण वगैरे करत असताना, किंवा माझ्याकडे लवबर्ड्स आहेत त्यांची साफसफाई करत असताना मी ही गाणी प्ले करते, आणि मग त्याच्यामध्ये गणपतीची आरती वगैरे सर्व गोष्टी होऊन जातात. सो अशा प्रकारे तुम्हाला त्या डिवोशनल सॉंग्स तुम्ही ऐकता, त्याची एनर्जी तुम्हाला एक क्रिएट होते, त्या वाईब्स तुमच्या घरामध्ये पसरतात, बरोबर की नाही. सो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही गोष्टी करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे टू बी ऑनेस्ट, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, यू कॅन शेअर इट ऑन द व्हॉट्सॲप. यू हॅव माय व्हॉट्सॲप नंबर. यू आर ऑलरेडी वॉचिंग मी ऑन यूट्यूब ऑल्सो. यू कॅन कमेंट इन देअर. आय विल टेल यू विच मुद्राज और विच योगा आसनाज यू हॅव टू डू इट. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर ह्या गोष्टी करायच्या असतील, तुम्ही मुद्रास यूज करू शकतात किंवा आसनास यूज करू शकतात, किंवा काही ब्रीथ टेक्निक्स असतात त्याच्याने तुम्ही त्या चक्रावरती, सपोज दिस इज माय रूट चक्र, आय विल होल्ड माय ब्रीथ और आय विल होल्ड समथिंग. तिथे मी फील करेन की देर इज सम एनर्जी इज क्रिएटिंग. व्हॉट आय फील इज दॅट तिथे तुम्हाला वॉर्मनेस किंवा तो कलर तिथे ॲक्टिवेट झालेला तुम्हाला जाणवतो. अँड दिस इज हाव इट फील्स इट, बिकॉज आय एम ऑलरेडी डुईंग इट. सो आय कुड से, अँड बिकॉज आय हॅव गॉन थ्रू दिस अँड आय हॅव फील इट, की हाव इट फील्स वेन एवर यू आर ॲक्टिवेटिंग वन बाय वन. नॉट गो फ्रॉम दिस, गो फ्रॉम द रूट, बिकॉज मी तशीच सुरुवात केली. रूट, सॅक्रल, सोराल, हार्ट, दिस इज थ्रोट, no, third eye and the crown chakra. This is how I started, right? Don't go like this, go like this. You will get, after activating Sahasrara chakra, you can see the futuristic aspect also. So don't activate that chakra unless and until your all the sevens or all the first 6 are activated. Okay, so this is how you have to work it. Meditation, visualizing the things, or correcting your body flow. Okay, this is how we can do it by using the mudras, asanas, and some breathing techniques. So what are the asanas? Okay, so आसनांवरती बोलण्यावरती मी तुम्हाला सांगेन की बऱ्याच जणांना योगा माहिती आहे,
सो मी तुम्हाला आसनांची नावं सांगेन, तुम्ही सर्च करा इंग्लिश आणि हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये मी तुम्हाला नावं सांगते. सो फर्स्ट इज रूट चक्रा, बरोबर. सो रूट चक्रा जो आहे तो रूट चक्रा तुम्हाला काय करताय, दॅट रूट चक्रा इज नथिंग बट द मूलाधार चक्रा, बरोबर. दॅट इज ट्री पोझिशन असते किंवा त्या ट्री पोझिशनला आपण काय म्हणतो, वृक्षासन म्हणतो, बरोबर. सो वृक्षासन आलं. सॅक्रल चक्रा इज देअर, स्वाधिष्ठान म्हणतो आपण, गॉडेस पोज आहे आणि देवी आसन आपण त्याला म्हणतो आपण, ठीक आहे. त्यानंतर सोलार प्लक्स इज देअर, दॅट इज नथिंग बट दी मणिपूर. त्याच्यासाठी तुम्हाला बोट पोज आहे अँड दॅट इज नवासन आपण म्हणतो त्याला, ओके. नावासारखं ते असतं. देन नेक्स्ट इज हार्ट चक्र, अनाहत, ओके. दॅट इज नथिंग बट द कॅमल पोज तुम्हाला करायचे आणि उष्ट्रासन करायचं आहे. आता त्याच्यानंतरची जी आसनं आहेत, आता ही इथली आसनं आहेत, इथे तुम्हाला कुठलं आसन करता येईल बरं, तर इथे आपल्याला चॅन्टिंग सुरू होतं. म्हणजे पहिल्या 7 चक्रांपासून पण तुम्ही चॅन्टिंग करू शकता. रूटसाठी लाम, सॅक्रलसाठी वाम, सोलारसाठी राम, हार्टसाठी याम, थ्रोटसाठी यू कॅन फील दोज व्हायब्रेशन वेन यू आर डुईंग. इथून जे व्हायब्रेशन येतात ना ते माझ्या कानांपर्यंत जातात आणि नंतर मला इथपर्यंत त्याचं जाणवतं. जर तुम्ही खरंच ते मनापासून करत असाल ना तर लिटरली तुम्हाला फील होऊ शकतं. म्हणजे ॲट अ टाइम ऑफ शूटिंग द व्हिडिओ आय कॅन फील इट, यू कॅन ऑल्सो फील इट, ओके. नेक्स्ट वॉट आय हॅव सेड, दॅट इज नथिंग बट थ्रोट चक्र, बरोबर. त्याच्यानंतर थर्ड आय चक्रासाठी कधी ओम म्हणताना माझ्या एक मॅडम होत्या, आमच्या HOD होत्या बेसिकली. शी आस्क्ड मी अँड पूजा तुला खूप राग येतो, म्हटलं हो मॅडम खूप राग येतो मला आणि पटकन येतो, मी खूप अशी हायपर आहे ह्या बाबतीत. सो त्या म्हणाल्या मग तू ओंकार करतेस. दॅट टाइम आय वॉज ॲक्च्युली स्टडिंग द नॅचरोपॅथी. सो आय सेड येस मॅडम मी करते ओंकार. मग ओंकारामध्ये मचा उच्चार जास्त असतो का गं, म्हटलं हो मॅडम. ओ म्हटल्यानंतर असतं, नंतर म कमी कर तुझ्या आयुष्यातला, अहम निघून जाईल. अहंकारी होतो असं माणूस जो त्याचा मचा उच्चार जास्त होतो. मचा उच्चार करा पण ओचा उच्चार जास्त वाढवा. ओ आता ऑलमोस्ट मी मचा उच्चार टाळतेच या बाबतीत, पण तसं करू नका, ओके. लास्ट चक्र जे आहे आपला क्राऊन चक्र जो आहे, क्राऊन चक्रासाठी आपल्याला करायचं आहे ओम नंतर येणारा जो सायलेन्स आहे ना, म्हणजे जसं आता इथे मी मेडिटेशनल सॉन्ग वाजवलं आहे, प्ले केलं ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल. तर आता तुम्हाला सुद्धा हे व्हायब्रेशन्स ऐकू येतील की फॉर एक्झाम्पल म्हणूया की चला आम्हीच करते ना, यानंतरची जी शांतता आहे ना, ती शांततेने तुम्हाला हा जो क्राऊन चक्र आहे तो तुम्ही ॲक्टिवेट करू शकता. सो तुम्हाला कळलं थोडक्यात काय करायचं, कुठली आसनं आहेत, ओके. ह्या आसनांच्या हातावर त्याच्या मुद्रा पण आहेत. मुद्रांसाठी आपण एक वेगळं लेक्चर ठेवूया, अदरवाईज ही व्हिडिओ खूप प्रोलॉंग्ड होईल आणि मग तुम्हाला ऐकायला कंटाळा येईल. पण ह्या बाबतीत कंटाळा करू नका, कारण चक्रा मेडिटेशन्स आज खूप फायद्याचं आहे. धकाधकीच्या या आयुष्यामध्ये जिथे तुम्ही मुंबईमधली आम्ही जी लोक आहोत बाबा ट्रेन पकडतो, अरे जागा दे दरवाजानं लटकून आपण जो प्रवास करतोय ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी, नंतर पंचिंग, नंतर मग बॉसची ओरडा, मॅनेजरचा ओरडा, सुपरवायझर, हा ते हे ते कलिग हे ते, म्हणजे कोणी उशिरा आलं तर त्याचं काम आपल्याला, त्याचं काम त्याचं पण आपण करायचं, आपलं पण आपणच करायचं. सो ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना ह्या बंद होतील. आणि बंद होतील म्हणजे तुमचे चक्र जर ॲक्टिवेट केले असतील ना तर सर्व कामं व्यवस्थित तुम्ही नित्यनियमाने कराल, आनंदाने कराल आणि आयुष्याचा जो आनंद हवा आहे तो तुम्हाला मिळेल. सुख, समाधान, शांती तुम्हाला मिळेल, ओके. आपण देवळात का जातो बरं, शांतीसाठी. देवाजवळ काही बोलल्यानंतर असं वाटतं की आधार मिळतो आपल्याला, बरोबर. सो बेसिकली ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळते आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या स्वतःमध्ये आहे आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही ब्लूम करू शकता. एखादा कमळ जसा चिखलातून ब्लूम करतो
आणि ते पॉझिटिव्हिटी असते की बाबा चिखलात राहून सुद्धा मी माझं पावित्र्य जपू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, कॉम्पिटिशनच्या आयुष्यामध्ये, जिथे लोक फक्त पैशांसाठी धावत आहेत किंवा एखाद्या अट्रॅक्शनच्या पाठी, मोहमायाच्या पाठी जी लोक धावत जी आहेत, आपण सर्वच जे धावत आहोत ते सर्वांना आपण बाजूला ठेवून आपली चक्रात ॲक्टिवेट करून शांतपणे आपलं आयुष्य आपण जगू शकतो आणि हा आनंद तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्ही चक्रा मेडिटेशनला ॲक्टिवेट करायचं असेल तर जरूर संपर्क साधा. SP एज्युकेशन्सला मोबाईल नंबर आहे 9987877841. यू कॅन कम टू द क्लास डिरेक्टली. ओके, गुगल मॅपवरती सुद्धा लोकेशन्स आपले अवेलेबल आहेत. ॲज अ VS नेचर केअर सेंटर, डॉक्टर संजय शेट्टे इज अवेलेबल, डॉक्टर पूजा पाटील इज हिअर टू हेल्प यू आउट. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.